चा आढावा न्यूज टॉप 9 मध्ये घेणार आहोत। सुरुवात करणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप सीपीआयचे खासदार संतोष कुमार यांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र। भाषणातून जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा। तत्काळ चौकशी करून कारवाईची मागणी। तर तक्रार करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकले, शेलार यांचं प्रत्युत्तर। महिला विधेयकाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची उद्या 11 वाजता पत्रकार परिषद। मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे काही प्रमुख नेतेही राहणार उपस्थित। महिला आरक्षण विधेयकाबाबत इंडिया आघाडीने घेतलेल्या भूमिकेला महायुती लक्ष करणार, सूत्रांची माहिती। देशभरातील लाडक्या बहिणी विरोधकांना धडा शिकवणार। मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झाल्यानंतर शिंदेंची टीका। राज्याप्रमाणे देशातही लाडक्या बहिणी विरोधकांना धडा शिकवतील, असं वक्तव्य। महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्राचं ढोंग सुरू। पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय। संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा। तर मोदींना राष्ट्रीय आजार नाही, तर ते राष्ट्राचे आधार आहेत। जनतेनं ठाकरेंचा पक्ष लुळापांगळा केलाय। नवनाथ वन यांचं राऊतांच्या टीकेला उत्तर। भाजपच्या 149 उमेदवारांमध्ये केवळ 15 महिला, तर राज्यात 39 मंत्र्यांमध्ये केवळ 4 महिला मंत्री। महिला आरक्षण विधेयकावरून अंजली दमानिया यांचं ट्विट। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधकांवरील टीकेला आकडेवारी निशी प्रत्युत्तर। नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोचलेली विषवल्ली। राणांसह अनिल बोंडेंवर गुन्हा दाखल करा। लोकांनी निवडणुकीत जिरवली तरी शुद्धीवर येत नाही, राणांचा एकेरी उल्लेख करत विजय वडेट्टीवार यांची टीका। नवनीत राणांकडून वडेट्टीवारांचा चिल्लर असा उल्लेख। काँग्रेसनं हिरवे विषारी साप पोसून ठेवलेत। नवनीत राणा यांचा पलटवार। हिरव्या सापांना ठेचण्याचं काम पंतप्रधान मोदी आणि फडणवीस करतील, राणांचं वक्तव्य। खानची खानावळ तुम्हीच चालवली। सलमान, शाहरुख तुमच्याच पक्षासोबत जास्त असतात। संजय राऊत यांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर। सलमान शाहरुखचे सिनेमे हवे कशाला, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा जनआक्रोश मोर्चा। 21 एप्रिलला मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजन। जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान काढला जाणार मोर्चा। मोर्चानंतर वरळी डोममध्ये जाहीर सभेचं आयोजन। फडणवीसांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी। भोंदू खरातचा डिलीट मोबाईल डेटा रिकव्हर। खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता। खरातनं पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो, व्हिडिओ डिलीट केले होते। भोंदू खरातला 5व्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी। खरातची 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। खरातसारखी नीच प्रवृत्ती राज्यात राहता कामा नये, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। तर एखाद्याचा फोटो असला म्हणजे तो सोबत आहे असं होत नाही। केसरकरांसोबतच्या फोटोवर उदय सामंत यांचं वक्तव्य। खरातला कुठलंही पाठबळ मिळू नये आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, शिवसेनेची भूमिका असल्याचंही वक्तव्य। संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगेच्या दत्तधाम आश्रमात पोलिसांकडून पंचनामा। झाडाझडतीत पोलिसांकडून अनेक औषधं जप्त। गडगे सध्या पोलीस कोठडीत। भोंदू राजेंद्र गडगेचा दरबार पोलिसांकडून सील। वडगाव पानमधील दत्तधाम दरबारात स्पॉट पंचनामा। आरोग्य पथकानं दरबारातील औषधांचे नमुने घेतले ताब्यात। यवतमाळमध्ये 6 महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता। मानवी तस्करी होत असल्याचा भाजपचा आरोप। भाजप जिल्हाध्यक्षांकडून चौकशीची मागणी। राळेगाव आदिवासी मुलींच्या तस्करी प्रकरणी ऑडिओ क्लिप समोर। शहरातील तरुणी आणि तिच्या मित्राचं फोनवरच्या संभाषणातून मानवी तस्करीचे मोडस ऑपरेंडी समोर। या प्रकरणात मुख्य आरोपी हा राळेगावमधील मजहर कुरेशी असल्याचा आरोप। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। यवतमाळमध्ये 6 महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याच्या भाजपच्या आरोपांवर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांची प्रतिक्रिया। असा कोणताही प्रकार समोर आला नसल्याचं केलं वक्तव्य। बेपत्ता मुलींच्या प्रकरणात संशयित आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर बुलडोझर। अतिक्रमणामुळे नगरपंचायतीकडून घरावर कारवाई केल्याची माहिती। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या। गुन्हेगारीचा विळखा। नाशिकमध्ये एकाच वेळी 6 SIT स्थापन। भोंदू खरात, TCS धर्मांतरण, शालार्थ आयडीसह 6 मोठ्या गुन्ह्यांमध्ये राज्याकडून विशेष तपास पथकांची स्थापना। तर धर्मांतरण प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाच्या पथकाकडून TCS कंपनीतही तपास।
नाशिक धर्मांतर प्रकरणी कंपनीत भरती केलेल्यांच्या कागदपत्रांची चौकशी होणार. टीसीएस मधील उच्चपदस्थ सूत्रांची माहिती. धर्मांतर प्रकरणी कंपनीत आणखी काही दुवे असण्याच्या शक्यतेनं होणार तपास. टीसीएस कडून महाराष्ट्रात भरती थांबवल्याचं वृत्त. टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी. वारंवार लोकेशन बदलून निदा खानचा तपास यंत्रणांना चकवा. नाशिकमध्ये धर्मांतरणाचा आणखी एक प्रकार समोर. संशयित आरोपी तंजीर इनामदारला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडे. एका विशिष्ट धर्माच्या रिवाजातून दारू पाजून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप. अमरावतीच्या परतवाडामधील तरुणींचं लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपीकडून जप्त केलेल्या 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा रिकव्हर. फॉरेन्सिक लॅबनं डेटा रिकव्हर केला. परतवाडा प्रकरणातील आरोपी अयानचे इंस्टाग्राम पेज ट्रेंडिंगवर. 6 दिवसातच अयानचे 4000 फॉलोअर्स वाढले. गुन्हा दाखल झाल्यानंतर अयानचे फॉलोअर्स वाढले. ब्लॉगर असल्याची बतावणी करून मुलींशी मैत्री करायचा. पोलीस तपासात धक्कादायक खुलासे. नाशिक, अमरावती, मुंबईत शाळेच्या नावानं स्कूल जिहाद. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप. बाहेर शाळेचा बोर्ड लावून आतमध्ये मशीद उभी केल्याचा आरोप. अनधिकृत शाळा उभारण्यामागच्या हेतूची चौकशी व्हावी अशी मागणी. अकोल्यात लव्ह जिहादनं पुन्हा एका तरुणीचा बळी घेतला. भाजप खासदार अनिल बोंडे यांचा खळबळजनक आरोप. तरुणी जळलेल्या अवस्थेत आढळली. पीडितेचं धर्मांतरण करून नाव बदलल्याचाही आरोप. कठोर कारवाईची मागणी. आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर. जिल्हा परिषदेच्या 15 नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करणार. शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातल्या सभेपूर्वीच राजकीय वातावरण तापलं. शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरून महेश शिंदे यांचा फोटो गायब. पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा. अजित पवार विमान अपघात प्रकरणातील कर्नाटक पोलिसांचा 0 एफआयआर आता महाराष्ट्र सीआयडीकडे वर्ग. दादांच्या विमान अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही. तपासाची व्याप्ती वाढणार. सोन्याच्या जेजुरीसारखी बारामती घडवली. आम्ही ती जपणारच. दादांच्या आठवणीत आजही बारामतीकरांच्या डोळ्यात अश्रू. बारामती स्पोर्ट्स क्लब परिसरात मॉर्निंग वॉक वेळी सुनेत्रा पवार यांचा नागरिकांशी संवाद. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात. उद्यापासून 2 दिवस प्रचार करणार. बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिले यांना उमेदवारी. रुपाली पाटील ठोंबरे यांची राष्ट्रवादीकडे. विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी. विधान परिषदेवर उमेदवारी द्या. रुपाली पाटील यांचं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना पत्र. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी जय पवार यांच्या गावभेट दौऱ्याला सांगवी गावातून सुरुवात. गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. बारामती राहुरीत काँग्रेस लढत नाही. बारामतीत काँग्रेसनं वंचितला पाठिंबा द्यावा. वंचितच्या उमेदवारांना कुणालाही घाबरू नये. बारामती पोटनिवडणुकीवर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया.